परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती झालेली आहे आणि साधारणतः महाराष्ट्राची संस्कृती आहे की कोणत्याही त्या ठिकाणी सुरुवात करत असताना आपण आपल्या महापुरुषांना अभिवादन करून त्याची सुरुवात करतो आणि म्हणूनच गेल्या 2 दिवसापासून मी महाराष्ट्रात अभिवादन दौऱ्यावर आहे. अगदी रायगडापासून सुरुवात करून परशुराम मंदिर चिपळूण करत सज्जनगड, कराड, सांगली, कोल्हापूर आणि आज साताऱ्यामध्ये या ठिकाणी सुहास इंगळे आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी एक भेटी आणि चर्चेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. पुढच्या काळात निश्चितपणे आर्थिक दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्याचा हा निश्चितपणे माझा प्रयत्न राहणार आहे. त्याचप्रमाणे सगळीकडे जातीय सलोखा राहावा आणि जी दरी आहे ती जाती समाजांमधली कमी व्हावी आणि एकत्रितपणे या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न आणि काम करावं. जास्तीत जास्त फोकस हा शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय या तरुणांना सक्षम करण्याचा प्रयत्न या महामंडळाकडनं असेल. आपण जे आता भेटी देत आहे प्रत्येक ठिकाणी, त्याच्यामागचं नेमकं उद्दिष्ट काय? नेमकं उद्दिष्ट हे आहे की आपण जाणून घेतलं पाहिजे की तरुणांचे प्रश्न काय आहेत, नक्की काय काय केलं पाहिजे. आज ग्रामीण भागातले अनेक तरुण असे आहेत जे पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. त्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न आहे, त्यांच्या 2 वेळेसच्या सकस आहाराचा प्रश्न आहे. असे अनेक जे प्रश्न भेडसावत आहेत आणि त्या निमित्ताने ज्यांनी या महामंडळासाठी स्थापन व्हावं यासाठी संघर्ष केला, अथक प्रयत्न केले, अशा सर्व त्या ठिकाणी समाज बांधवांना भेटून त्यांचे ऋण व्यक्त करून या पुढच्या वाटचालीसाठी सुरुवात करावी हाच हेतू. आणि महामंडळाच्या काही योजना अशा सांगता येतील की ज्या ब्राह्मण समाजाकरता हे करण्यात आलेले आहे? तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे पहिल्या टप्प्यात फोकस हा पूर्णपणे शिक्षण व्यवसायाच्यावर असणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक असे तरुण आहेत जे परदेशात उच्च शिक्षणासाठी सुद्धा जातात आणि ग्रामीण भागातल्या तरुणांना विशेषतः आपण जर पाहिलं तर ज्या परीक्षा आहेत, टोफेल सारखी परीक्षा असेल, IELTS सारखी परीक्षा ज्या बाहेर देशात जाण्यासाठी द्याव्या लागतात, त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. तर त्यासाठी एक प्रशिक्षण केंद्र, UPSC आणि MPSCचे अनेक त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत ज्यांना इच्छा असते की आपण एक चांगला अधिकारी व्हावं, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाचं केंद्र, त्यांना ती पुस्तकं जी खूप महाग असतात आणि त्यासाठीचं मार्गदर्शन हे मिळावं यासाठी प्रयत्न असणार आहे. लवकरच आम्ही एक जे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही फूड स्कॉलरशिपची योजना करणार आहोत, जेणेकरून 2 वेळेसचा सकस आहार हा ग्रामीण भागातून आलेल्या सर्व तरुणांना मिळाला पाहिजे. कारण आपण जर सर्वस्व पाहिलं तर 40% मुलींमध्ये ॲनिमियाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते फक्त ह्याच्यामुळे आहे की त्यांना एक वेळेस जेवून ते त्याच्यामुळे या बाबतीत काहीतरी करण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर मला वाटतं जिल्हानिहाय सर्वेक्षण जर झालं तर पुढच्या काळात आपल्याला योग्य ऑन पॉईंट असं या सगळ्यावर आपल्याला मार्ग काढता येईल.